Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511-280-465. नमस्कार मित्रांनो, ध्यानदीप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत जिओग्राफी ऑप्शन मध्ये तुमची तयारी कशा प्रकारे असायला हवी. मागच्या सेशन मध्ये आपण जिओग्राफी ऑप्शन का घ्यावा, कशा प्रकारे जिओग्राफी ऑप्शन हा एक सर्वाधिक गुण देणारा ऑप्शन असू शकतो, चांगल्याने तुम्ही स्कोर करू शकता आणि त्याची जी काही भीती होती, फिअर्स होती, ती कशी चुकीची होती याबद्दल आपण डिस्कशन केलं आणि तिथनच कंटिन्यू करून या सेशन मध्ये आपण डिस्कस करू की कशा प्रकारे जिओग्राफी ऑप्शनलची तुम्ही तयारी करायला हवी. आता ही तयारी समजून घेताना सर्वात पहिले आपण सिलेबस समजून घेऊ, त्यानंतर आपण हे समजून घेऊ की काय काय बुक लिस्ट आणि रिसोर्सेस तुमच्या जवळ असायला हवी, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहे, युपीएससी ची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, आन्सर्स कशी लिहावी, या सर्व मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. सो एकदा समजून घेऊ काय इन ऑल डिस्कशन असेल तर सर्वात पहिले सिलेबसची चर्चा करूया, बुक्सची चर्चा करूया, युपीएससी ची डिमांड काय आहे, तुमच्याकडनं काय अपेक्षा असेल, विल डिस्कस दॅट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, आन्सर रायटिंग आणि आन्सर एनरिचमेंट, या सर्व मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. तर बिफोर गोइंग इन टू द सिलेबस, सर्वात पहिले आपण समजून घेऊ की ऑप्शनलचं स्ट्रक्चर काय असते. सो सर्वात पहिला मुद्दा आहे, आय होप तुम्हाला माहिती असेल, स्टील एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो की वेन एव्हर वी टॉक अबाउट ऑप्शनल युपीएससी मध्ये, तर ऑप्शनलचे एकूण 500 मार्क्स असतात, दॅट वी ऑल नो. प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 पेपर असतात, दॅट इज पेपर 1 अँड अनदर इज पेपर 2. पेपर 1 चे देर विल बी 250 मार्क्स अँड पेपर 2 चे सुद्धा तुम्हाला इथे 250 मार्क्स दिसून येतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक सिंपल तुम्ही स्ट्रक्चर जे आहे ते बघू शकता कुठल्याही ऑप्शनचा. नाउ विल कम टू जिओग्राफी ऑप्शन. आता जिओग्राफी, आय होप मोस्ट ऑफ यू नो की एक्झॅक्टली जिओग्राफी काय आहे, पण जिओग्राफीच्या सिलेबस मध्ये एंटर करण्याआधी एकदा समजून घ्या की विषय नेमका काय आहे, तर त्यातनं तुम्हाला सिलेबसचे जे पॉइंट्स आहेत ते खूप सहजरित्या लक्षात येतील. नाउ whenever we talk about geography, समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला आणि प्रश्न हा आहे की एक्सप्लेन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. फाइन, क्वेश्चन काय, एक्सप्लेन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. आता नेमकी काय काय तुम्ही इथे चर्चा कराल, मे बी तुम्ही सांगाल की एक्झॅक्टली इंडियाचं लोकेशन काय, देन यू विल ऑल्सो टॉक अबाउट सम जिओग्राफिकल फीचर्स, ऍज इन यू विल टॉक अबाउट माउंटेन, जी प्लेन्स आहेत इंडियामध्ये, डेझर्ट आहे, पेनिन्सुलर प्लेटो आहे, या सर्व मुद्द्यांची तुम्ही इथे चर्चा करता. Then you will also talk about drainage system, नद्या, तलाव, पाण्याची काय उपलब्धता आहे इंडियामध्ये, you will talk about that. त्यानंतर you will talk about इंडियाचं क्लायमेट नंतर you will also talk about let us say vegetation, म्हणजे कोणती फॉरेस्ट आहेत, कुठे कुठल्या प्रकारची झाडं आढळतात, या सर्व मुद्द्यांची तुम्ही इथे चर्चा करा. त्यानंतर तुम्ही रिसोर्सेसची चर्चा करा, कुठे कुठे खनिज संपत्ती, एनर्जी रिसोर्सेस, ही सर्व रिसोर्सेस आपल्याला आढळतात. देन यू विल ऑल्सो टॉक अबाउट लेट अस से यू विल टॉक अबाउट पॉप्युलेशन, इंडियाची जी पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर एक आणखी महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे डिस्कस करता, दॅट इज सेटलमेंट. इंडियामध्ये कशा प्रकारची गावं आहेत, कशा प्रकारची शहरं आहेत, यू विल टॉक अबाउट दॅट. सो
इन ऑल जर तुम्ही बघितलं, एक मी तुम्हाला ब्रीफ अंडरस्टँडिंग दिली की तुम्हाला जर विचारलं मी की एक्सप्लेन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया, तर ती जिओग्राफिकल फीचर्स एक्सप्लेन करताना तुम्ही या सर्व मुद्द्यांची चर्चा करा. लोकेशन, जिओग्राफिकल लाईक माउंटेन, प्लेन, इंडियामध्ये डेझर्ट, ड्रेनेज सिस्टम, क्लायमेट, व्हेजिटेशन, रिसोर्सेस, पॉप्युलेशन, सेटलमेंट, इकॉनॉमी इंडियाची कशी आहे. You will talk about that. At the same time, you will also talk about our neighborhood. Fine, right? So, जर एक नेचर बघितलं तुम्ही जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट, इट इज व्हेरी इन्क्लुसिव्ह. काय अर्थ झाला या गोष्टीचा? तर जिओग्राफी हा एक असा विषय आहे विच टचेस ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ लाईफ. तुमची जी सोसायटी असेल, सोसायटीची इथे चर्चा होईल, इकॉनॉमीची इथे चर्चा होईल, संसाधनांची इथे चर्चा होईल, सो ऑन अँड सो. सो एक ओव्हरव्ह्यू देऊन तुम्हाला लक्षात आलं असेल की जिओग्राफी विषयाचा अभ्यास करताना आपल्याला नेमक्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. सो हे सगळे फीचर जर तुम्ही डिस्कस करत आहात, जर मी तुम्हाला म्हटलं एक्सप्लेन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया यांची चर्चा केली, तर याच्यामध्ये जिओग्राफीचा एक पार्ट हा सुद्धा असू शकतो. You will also try to understand की हे माउंटेन्स कसे निर्माण झाले. You will also try to understand की हे प्लेन्स कसे निर्माण झाले किंवा डेझर्ट्स कसे निर्माण झाले. You will also try to figure out what exactly this climate is, आणि क्लायमेट मध्ये होणारे जे फिनॉमिना आहे, काय काय फिनॉमिना असतील, कशा प्रकारे ते फिनॉमिना होतात, तुम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. राईट? कुठे पॉप्युलेशन किंवा सेटलमेंट, का एक्झॅक्टली काही शहरं खूप दाट असतात, काही शहरं विरळ असतात, या प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला पडतील, त्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल. राईट? सो इन ऑल जर तुम्ही बघितलं जिओग्राफीमध्ये काही गोष्टी तुम्हाला ज्या दिसत आहेत, जसं लोकेशन, जिओग्राफी मध्ये माउंटेन कोणत्या, हिमालय माउंटेन आहे, थारचं डेझर्ट आहे, भारताचं क्लायमेट मॉन्सून टाईपचं क्लायमेट आहे, ड्रेनेज मध्ये हिमालयाच्या नद्या आहेत किंवा पेनिन्सुला मधल्या नद्या आहेत, हे तुम्ही बघताय आणि त्याचे एक डिस्क्रिप्शन क्रिएट करता. ऍट द सेम टाइम जिओग्राफी मधून तुम्हाला हा सुद्धा अभ्यास करायचा आहे की हे जे काही तुम्ही तुमच्या सभोवताल बघता त्याच्या निर्मितीमध्ये किंवा ते तसं असण्यामागे काय सायन्स आहे किंवा काय प्रोसेस आहे. राईट? फाईन. सो देर इज वन डिस्क्रिप्शन अँड देन देर इज वन सायन्स. एक तुम्हाला जे दिसत आहे त्याची माहिती घेत आहात आणि एखादी गोष्ट अशी का आहे हे शोधून काढण्याचं सुद्धा तुम्ही काम जिओग्राफीमध्ये करतात. आणि यातूनच आपल्याला जिओग्राफीचे 2 पेपर्स इथे आयडेंटिफाय होतात. देर इज जिओग्राफीचा पेपर 1. पेपर 1 मध्ये आपण मोस्टली 2 टॉपिक्सची चर्चा करतो. देर इज अ टॉपिक कॉल्ड फिजिकल जिओग्राफी and there is one more topic called human geography. मी सांगेल नेमका काय हा मुद्दा आहे. पेपर 1 जिओग्राफी पेपर 1, there is physical geography and then there is geography paper 2, that is human geography. Then there is paper 2 of geography, and in paper 2 of geography we mostly talk about geography of India. ठीक है? और से इंडियन जिओग्राफी. तर भारतात जितकेही जिओग्राफिकल फीचर्स आहे, भारताचे जेही जिओग्राफिकल आस्पेक्ट्स आहे, जे की मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितले, मे बी ऑल दीज इश्यूज वी विल डिस्कस इन पेपर 2 इंडियन जिओग्राफी. बट जेव्हा पेपर 1 ची आपण चर्चा करतो, तुम्ही पृथ्वीवर किंवा जगात जितकेही जिओग्राफिकल फीचर्स बघता, राईट, ते फीचर्स तसे का आहे, जितकेही जिओग्राफिकल प्रोसेसेस आहे त्या प्रोसेस तशा का आहे, जिओग्राफीचा ह्युमन्सवर कसा इम्पॅक्ट असेल, तो का असेल, कितपत असेल, या सर्व मुद्द्यांची चर्चा वी विल डू इन पेपर 1. अँड व्हेन इट कम्स टू पेपर 2 वी विल टॉक अबाउट कशा प्रकारे इंडियामध्ये जिओग्राफिकल फीचर्स आयडेंटिफाय होतात, त्याचं एक डिस्क्रिप्शन आपण बघू. नाउ लेट अस कम टू पेपर 1. पेपर 1 मध्ये आपण 2 पार्ट केले. पहिला पार्ट होता फिजिकल जिओग्राफी. Now when we say physical geography, what do we mean by physical geography? Physical geography मध्ये तुम्ही जेही सराउंडिंग मध्ये जिओग्राफिकल प्रोसेस
आणि जिओग्राफिकल फीचर्स आयडेंटिफाय करतात. सी आय एम युझिंग 2 वर्ड्स. खूप तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मी 2 शब्द वापरतोय. एक वर्ड आहे फीचर आणि दुसरा वर्ड आहे प्रोसेस. या दोनला समजायची आपण प्रयत्न करतोय. फिजिकल जिओग्राफीचं बेसिकली डिस्कशन जे सुरू होतं, इट स्टार्ट्स विथ ओरिजिन ऑफ अर्थ. पृथ्वीची जी उत्पत्ती होते किंवा हाऊ दिस वर्ल्ड और युनिवर्स केम इन टू एक्झिस्टन्स. ओरिजिन ऑफ से युनिवर्स और से ओरिजिन ऑफ अर्थ. इथनं फिजिकल जिओग्राफीचं डिस्कशन सुरू होतं. देन वी मूव्ह ऑन टू द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ अर्थ, की कशा प्रकारे पृथ्वीवर जर काही फीचर म्हणजे युनिवर्स एक्झिस्टन्स मध्ये आलं, एक्झिस्टन्स मध्ये आल्यापासून तर सतत त्याच्यामध्ये जे बदल होत गेले ते डेव्हलप होत गेलं. हाऊ इट हॅपन्ड, विल डिस्कस दॅट. इथनं पुढे आणखी आपण डिस्कस करतो की कशा प्रकारे जेही तुम्ही जिओग्राफिकल फीचर्स बघितले, बीट माउंटेन्स, बीट प्लेन्स, बीट डेझर्ट, हाऊ दे केम इन टू एक्झिस्टन्स. देन वी विल ऑल्सो डिस्कस की जे तुम्ही माउंटेन्स मध्ये जाता, राईट. माउंटेन मध्ये मे बी एखादी नदी वाहते आणि त्या नदी कारणे खूप डीप व्हॅली निर्माण झाली, करेक्ट. खोरं ज्याला आपण म्हणतो किंवा एक दरी ज्याला आपण म्हणतो, दॅट व्हॅली. सो देर आर मेनी फोर्सेस जे तुमच्या या सगळ्या फीचर्सवर ऍक्ट करतील आणि हे सगळं जो तुमचा सराउंडिंग आहे इट इज ऑल्सो गेटिंग मॉडिफाईड. तो वी विल ऑल्सो डिस्कस की कशा प्रकारे हे सर्व फीचर्स जे आहे, माउंटेन्स असतील, प्लेन्स असतील, डेझर्ट्स असतील, हे मॉडिफाय होत आहे. देन यांना मॉडिफाय करणारे काही एजंट्स असतील, राईट. सो वी टॉक अबाउट, लेट अस से विल ऑल्सो टॉक अबाउट ड्रेनेज, और इन सिंपल लँग्वेज विल डिस्कस रिव्हर्स. नद्या काय असतील, ओशन्स काय असतील, लेक्स काय असतील, ऑल दिस इश्यूज वी नीड टू डिस्कस. यानंतर समजा सराउंडिंग मध्ये तुम्ही क्लायमेट बघत आहात. हे क्लायमेट म्हणजे नेमकं काय, ऍटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर काय असेल, राईट. कोणत्या कोणत्या प्रोसेसेस इथे असतील. जसं एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो, मॉन्सून. मॉन्सून म्हणजे नेमकं काय, अशा प्रकारचे काही प्रश्न असतील त्यांचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. इफ यू गो फर्दर, लाईक से आणखी काही तुमच्या मनात प्रश्न असतील की सर सायक्लोन काय आहे, थंडर स्टॉर्म्स काय असतात, सो ऑन अँड सो फोर्थ. सिमिलरली ज्या वेळेला आपण ह्या मुद्द्यांची चर्चा करू, इव्हॉल्युशन ऑफ अर्थ, माउंटेन्स, प्लेन्स, डेझर्ट, यू विल ऑल्सो से, यू कॅन ऑल्सो आस्क क्वेश्चन की सर अर्थक्वेक्स काय असतात, व्होल्कॅनोज काय आहेत, ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, दीज आर ऑल्सो डिस्कस्ड हिअर. तर अशा प्रकारे जेव्हा आपण फिजिकल जिओग्राफीची चर्चा करतो, वी आर डिस्कसिंग दीज टाइप ऑफ इश्यूज. फर्दर यू कॅन डिस्कस अबाउट ओशन्स ऑल्सो. तुम्ही महासागर जी आहे, महासागरांमध्ये होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहे, मे बी महासागराचं तापमान, लेट अस से टेम्परेचर, त्याची जी सॅलिनिटी आहे, त्याच्यामध्ये किती सॉल्ट्स आहे, अशा प्रकारचे जे मुद्दे आहे, विल डिस्कस दॅट. देर इज समथिंग कॉल्ड ओशन करंट्स, ठीक आहे, विल डिस्कस दॅट. त्यांचे जे परिणाम असतील, इम्पॅक्ट असतील, यू हॅव टू अंडरस्टँड दोज. फर्दर हा जो पेपर 1 असेल, मोस्टली त्याच्यामध्ये आपण जे काही जिओग्राफिकल किंवा जिओमॉर्फोलॉजिकल फीचर्स आहेत त्यांचे डिस्कशन करतो. वी डिस्कस अबाउट क्लायमेट, वी डिस्कस अबाउट ओशन्स. आपण त्याच्यामध्ये डिस्कशन जे करू, इट विल ऑल्सो इन्क्लूड आवर एन्व्हायरमेंट अँड आवर बायोस्फिअर. तर एक बायोजिओग्राफी म्हणून पण पॉइंट असेल, ठीक आहे, आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी म्हणून पॉइंट असेल. तर या सर्व मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची. दिस इज व्हॉट फिजिकल जिओग्राफी, यालाच आपण फिजिकल जिओग्राफी म्हणतो. आता हे सर्वचे सर्व जे फिजिकल फीचर्स आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये, त्याचा इम्पॅक्ट ह्युमन्सवर सुद्धा होतोय, राईट. इट हॅज इम्पॅक्ट ऑन ह्युमन्स. आपला या फिजिकल फीचर सोबत संबंध सुद्धा आहे. वी हॅव अ रिलेशन, व्हेरी इंट्रिकेट रिलेशन,
अँड दॅट रिलेशन वी स्टडी ॲज ह्युमन जिओग्राफी. काय काय मुद्दे डिस्कस केले जातात ह्युमन जिओग्राफीमध्ये? सर्वात पहिला मुद्दा जो ह्युमन जिओग्राफी मध्ये डिस्कस केला जाऊ शकतो, लेट अस से पॉप्युलेशन. कुठल्या एका भागामध्ये किती लोकसंख्या आहे, लोकसंख्या तितकी असण्याचं कारण काय आहे, ऑल दीज इश्यू वी हॅव टू डिस्कस हिअर. राईट नाउ पॉप्युलेशनची चर्चा आली तर यू विल टॉक अबाउट मायग्रेशन, यू विल टॉक अबाउट सेटलमेंट, की लोक जिथे राहत आहेत कशा परिस्थितीमध्ये राहत आहेत, कुठे राहत आहेत, कशी त्यांची घरं आहे, शहराचं स्ट्रक्चर काय, गावाचं स्ट्रक्चर काय, विल टॉक अबाउट दॅट. नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन कॅन बी संसाधन जी आपल्या सराउंडिंग मध्ये आहे, इकॉनॉमिक रिसोर्सेस. इकॉनॉमिक रिसोर्सेस मध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आपण डिस्कस करतो दॅट इज ऍग्रिकल्चर. आणखी काही महत्वाचे डिस्कशन करायचे झाले तर मिनरल रिसोर्सेस जे आहे, यू कॅन टॉक अबाउट दॅट ऑल्सो. राईट, सो ऑन अँड सो फोर्थ यू विल डिस्कस इन इकॉनॉमिक रिसोर्सेस. फर्दर या ठिकाणी जर तुम्ही डिस्कशन बघाल, आपण जिओग्राफीचा इन ऑल अभ्यास कसा करावा. ठीक आहे, हे तर तुम्हाला मी बेसिक कॉन्सेप्ट सांगितले की हे पॉप्युलेशन, इकॉनॉमिक रिसोर्सेस अशा प्रकारचे काही मुद्दे आपल्याला इथे डिस्कस करायचे आहे. पण एक आणखी महत्वाचा मुद्दा जो आपण ह्युमन जिओग्राफी मध्ये डिस्कस करतो दॅट इज कॉल्ड ॲज जिओग्राफिकल थॉट्स. ठीक आहे, हा एक टॉपिक जो आहे इट इज व्हेरी न्यू टू यू. फाईन, इट इज व्हेरी न्यू. सो व्हॉट डू वी मीन बाय जिओग्राफिकल थॉट्स? तर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की ज्या वेळेला आपण भूगोलाचा अभ्यास करतोय किंवा जिओग्राफीचा अभ्यास करतोय तर नेमका आपण कशा प्रकारे त्याचा अभ्यास करायला हवा. दॅट इज समथिंग वी डिस्कस इन जिओग्राफिकल थॉट्स. त्याच्यामध्ये सायन्स वापरायला हवं की नाही, ठीक आहे, शुड वी यूज सायन्स और शुड वी ओनली डिस्क्राईब थिंग्स. फक्त एवढं सांगा की कुठली एक भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तेवढंच डिस्कशन करायचं की ती भौगोलिक परिस्थिती असण्यामागचं जे सायन्स आहे त्याची सुद्धा चर्चा करायची. देन डिस्कशन जिओग्राफिकल थॉट्स मध्ये हे सुद्धा असेल की ज्या वेळेला आपण हे सायन्स डिस्कस करतोय कुठली एखादी जिओग्राफिकल फीचर असताना त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा काय रोल असेल. लाईक मी खूप सिम्प्लिफाय करून सांगतोय, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स त्याला म्हटलं जातं, बट जस्ट सध्या लक्षात ठेवा की काही मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये ते आपण एक्सप्रेस करू शकतो का, याची सुद्धा आपल्याला चर्चा करायची. सो दीज आर सम इम्पॉर्टंट टॉपिक्स विच वी हॅव टू डिस्कस इन ह्युमन जिओग्राफी. या सर्व मुद्द्यांमध्ये तुम्ही हे एक बघाल की ऑल आर रिलेटेड टू ह्युमन्स. ठीक आहे, जेही जिओग्राफिकल फीचर्स आपण फिजिकल जिओग्राफी मध्ये बघितले या सर्वांचा ह्युमनवर जो इम्पॅक्ट आहे त्याची जी आपण चर्चा करतोय दॅट इज फॉर्मिंग द कोर ऑफ ह्युमन जिओग्राफी. आणि म्हणून जर तुम्ही सिलेबस बघितलं तर सिलेबस ऑफ पेपर 1 ऑफ जिओग्राफी ऑप्शनल, तर सर्वात पहिला जो मुद्दा आहे सेक्शन ए, पेपर 1 चा सेक्शन ए तुम्ही इथे बघू शकता, दॅट इज फिजिकल जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी मध्ये पॉइंट नंबर 1 इज जिओमॉर्फोलॉजी. जिओमॉर्फोलॉजी सांगायचं झालं तर तेच की अर्थ आणि युनिव्हर्सचं इव्हॉल्युशन कसं झालं. त्यानंतर सेकंड पॉइंट यू विल डिस्कस की जे काही आपण फीचर्स बघितले, अर्थक्वेक्स असतील, व्होल्कॅनो असतील, ठीक आहे, या सर्वांची आपण चर्चा करू. त्याच्यानंतर आपण जे ड्रेनेज असेल, रिव्हर्स असतील, विल डिस्कस अबाउट दॅट. वी विल डिस्कस अबाउट अदर फीचर्स. राईट, नेक्स्ट देर इज क्लायमेटोलॉजी. तुमच्या सराउंडिंग मध्ये जे क्लायमेट आहे आणि त्यामध्ये होणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहे, मे बी तुम्ही शब्द ऐकला असेल ट्रेड विंड्स, ठीक आहे, तुम्हाला मॉन्सून माहिती आहे, तर अशा प्रकारचे तत्सम इश्यूज जे आहे वी आर गोइंग टू डिस्कस इन क्लायमेटोलॉजी. देन देर इज ओशनोग्राफी. सो ओशन्स आणि रिलेटेड जे इश्यूज असतील विल डिस्कस दॅट. बायोजिओग्राफी म्हणजे एकंदरीत अर्थच्या सरफेसवर लाईफ जी एक्झिस्ट करते त्याचे जे काही फीचर्स असतील त्यांची आपण चर्चा करून फायनली विल टॉक अबाउट एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. सो दॅट इज हाऊ युअर सेक्शन ए ऑफ फिजिकल जिओग्राफी इज. मोस्टली जिओग्राफीची जी काही पूर्ण स्टडी आहे ऑप्शनल, ऍज इन ऑप्शनल फॉर युपीएससी, सगळ्यात जास्त कंटेंट जो आहे तो तुम्हाला इथेच बघावा लागतो, कारण की दिस फॉर्म्स बेस ऑफ युअर स्टडीज. हा जो बेस बनतो
याच्यावरच आधारभूत मग येणारे बाकीचे टॉपिक्स असतात. नेक्स्ट इज सेक्शन बी ऑफ पेपर 1. अँड इन सेक्शन बी ऑफ पेपर 1 देर इज टायटल ऑफ ह्युमन जिओग्राफी. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी समजून घ्या. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तोच मी तुम्हाला जो थॉट सांगितला होता की जिओग्राफीचा अभ्यास कसा करावा, ज्याला आपण म्हटलं होतं जिओग्राफिकल थॉट्स. जिओग्राफीचा अभ्यास नेमका कसा करावा, दॅट इज समथिंग वी आर गोइंग टू अंडरस्टँड. संसाधनं जी आहे, इकॉनॉमिक रिसोर्सेस, त्याच्याबद्दल इकॉनॉमिक जिओग्राफी आहे. पॉप्युलेशन जी आहे, सेटलमेंट्स आहे, मायग्रेशन आहे. देन जी ह्युमन्सची डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट कशी होते, प्रत्येक रिजनची आपली डेव्हलपमेंट असेल. तर वी हॅव रिजनल जिओग्राफी अँड रिजनल प्लॅनिंग त्याचा एक कंपोनेंट आहे. अँड फायनली देर इज समथिंग कॉल्ड मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी. याचा अर्थ हाच आहे मॉडेल्स, थिअरीज अँड लॉजचा, की ही पूर्ण ह्युमन जिओग्राफीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की काही मॉडेल बनतील. की बघा समजा एक शहर आहे, शहराचं स्ट्रक्चर कसं असेल, राईट. सो देर विल बी सम मॉडेल की इथे एक सेंट्रल मार्केट असेल, राईट, त्याच्या आजूबाजूला काही घरं असतील, मग इकडे एक मोकळं रान असेल. अशा प्रकारचं एक शहराचं स्ट्रक्चर आहे. तर शहराचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं, तर त्याचे काही आपण मॉडेल्स बनवू, त्याचे काही थिअरीज बनवू. तर हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. सिमिलरली बाकी सर्व जे मुद्दे असतील याच्यामध्ये की पॉप्युलेशन आहे, समजा एक आपण ओरिएंटेशन मध्ये आणखी एक लेक्चर घेणार आहोत. अँड द लेक्चर्स टायटल विल बी डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. काय अर्थ आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीचा? इट इज नथिंग बट वी आर सजेस्टिंग की बघा हिस्टॉरिकली पॉप्युलेशन कसं चेंज होत आहे. तर मे बी सगळ्यात पहिले जो बर्थ रेट असेल तो खूप जास्त असेल, त्याच्यानंतर बर्थ रेट जो आहे तो कमी व्हायला लागेल, आणि त्यानंतर बर्थ रेट जो आहे इट विल स्टेबलाइज. ठीक आहे, दिस इज बर्थ रेट. आता समजा तुम्ही 1900s मध्ये गेला, 19व्या शतकात किंवा 20व्या शतकात तुम्ही गेला, ठीक आहे. तर बर्थ रेट तुम्हाला दिसेल की बर्थ रेट खूप हाय होता. तुमच्या आजोबांच्या वेळी कुठे हॅव बीन लाईक 10-12 अपत्य असतील. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांच्या वेळी जर तुम्ही बघितलं देर विल लाईक हाफ अ डझन पीपल प्रत्येका फॅमिलीमध्ये. आपल्या वेळी जर आपण आलो तर 2, येणाऱ्या काळात 1. तर पहिले बर्थ रेट खूप हाय असायचा अँड नाऊ इट हॅज डिक्रीज अँड इट हॅज स्टेबिलाइज्ड. सिमिलरली जर तुम्ही डेथ रेट बघितला, पूर्वीच्या काळात बर्थ रेट सुद्धा हाय होता, डेथ रेट सुद्धा हाय होता, राईट. सो देर वॉज हाय डेथ रेट, देन डेथ रेट ऑल्सो केम डाऊन, अँड फायनली डेथ रेट जर आहे आता बघितलं तुम्ही बऱ्यापैकी स्टेबल झालाय. रादर डेथ रेट बर्थ रेटच्या आधीच स्टेबल झालेला आहे. सो एकंदरीत पॉप्युलेशन जर ग्रो बघितली तुम्ही, पॉप्युलेशन कशी ग्रोथ झाली या पर्टिक्युलर पिरियड मध्ये, हा जो सुरुवातीचा काळ होता जेव्हा बर्थ रेट आणि डेथ रेट खूप जास्त होता, राईट. समजा 10 मुलं जन्माला आली, राईट, डेथ रेट पण जास्त आहे, मे बी 9 वुड डाय और से 8 वुड डाय. तर त्यातनं जी पॉप्युलेशन ग्रोथ होईल इट विल नॉट बी हाय ग्रोथ, खूप इनसिग्निफिकंट, किंवा वी विल से की जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे इट इज व्हेरी लेस, राईट. देन देर कम्स अ टाइम, देर विल बी अ टाइम की आपण सांगितलं की बर्थ रेट इट वॉज रिड्युस्ड, पण मी पहिले सांगितलं की डेथ रेट बर्थ रेटच्या पहिलेच रिड्यूस झाला, ठीक आहे. आणि समजा डेथ रेट खूप रिड्यूस होऊन गेला या पर्टिक्युलर पिरियड मध्ये. तुम्ही 1970s मध्ये गेला, 1970 मध्ये, या पर्टिक्युलर पिरियड नंतर आपल्याला हे आढळतं की जे वॅक्सिनेशन्स आहेत, वॅक्सिन अवेलेबल झालाय प्रत्येक डिसीजवर. पहिलेच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की डिसीजेस खूप जास्त असायचे, देन वॅक्सिन्स केम, आणि 1970 पासून लोकांचं जे हेल्थ आहे ते बेटर झालं, डेथ रेट कमी झाला, अँड ऍज अ रिझल्ट ऑफ इट आता मे बी बर्थ रेट इज स्टील द सेम, डेथ रेट हॅज रिड्यूस टू लेट अस से 3. अचानक तुम्हाला हे दिसेल की या पर्टिक्युलर पिरियड मध्ये
पॉप्युलेशन झपाट्याने ग्रो झालं, पॉप्युलेशनचा ब्लास्ट झाला म्हणू शकता, राईट. याच पिरियड मध्ये भारतामध्ये पण बघाल तुम्ही पॉप्युलेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात ग्रो झालं, कारण की बर्थ रेट वॉज हाय बट डेथ रेट वॉज व्हेरी व्हेरी लो. ठीक आहे. आणि फायनली एक स्टेज असेल की ज्या वेळेला बर्थ रेट जी आहे इट विल बी इक्वल टू डेथ रेट. जन्मांचं संख्या आणि मृत्यूची संख्या बोथ इज बिंग सेम. जर तुम्ही काही डेव्हलप्ड कंट्रीज बघितल्या, मे बी तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल अबाउट जपान, अबाउट जर्मनी. जर पॉप्युलेशन तुम्ही इथे बघितलं, पॉप्युलेशन इज डिक्रीजिंग. वाय इट इज डिक्रीजिंग? बिकॉज जर या देशांचा तुम्ही बर्थ रेट बघितला, बर्थ रेट हा डेथ रेट पेक्षा कमी आहे इन सर्टेन इयर्स. त्याचा परिणाम काय? डिक्रीजिंग पॉप्युलेशन. सो इनिशियल डिस्कशन आपलं काय होतं व्हेन इट कम्स टू मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन जिओग्राफी. मी तुम्हाला सांगितलं की एक टॉपिक आहे दॅट इज डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. ठीक आहे. आणि या डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे जे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन मध्ये चेंजेस घडून आले. प्रत्येक इकॉनॉमी, प्रत्येक सोसायटीमध्ये अशाच प्रकारे चेंजेस असतात. ही आपण एक थिअरी म्हणून प्रेझेंट केली. तर अशा प्रकारच्या अनेक थिअरीज आहेत. देर आर मेनी लॉज, मेनी थिअरीज, मेनी मॉडेल्स. ऑल वी हॅव टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर पार्ट. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट पेपर 1 ऑफ जिओग्राफी. लक्षात आलं? देर इज फिजिकल जिओग्राफी, there is human geography, then there is paper 2 of geography. But before we go into paper 2, पहिले मी तुम्हाला सांगतो की हे पेपर 1 चे रिसोर्सेस काय असतील. पेपर 1 साठी एक अतिशय महत्वाचा जो रिसोर्स असेल तो असेल तुमच्या 11th आणि 12th च्या NCERTs. ठीक आहे. 11 ची एक NCERT आहे दॅट इज फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. देन आणखी एक NCERT आहे ऑन ह्युमन जिओग्राफी. तर या ज्या 2 NCERTs आहे, बिफोर यू स्टार्ट युअर पेपर 1 और वेन यू स्टार्ट युअर पेपर 1, छोटी छोटी पुस्तकं आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल किंवा तुम्ही कुठे कोचिंग करत असाल, मेक शुअर की या ज्या 2 बुक्स आहेत NCERTs त्या तुम्ही चांगल्याने वाचत आहात. ठीक आहे. एक फाउंडेशन, एक जो बेस लागतो सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. असं नाहीये की आपण ते डिस्कस करणार नाही. आपण सुद्धा एकदम बेसिक पासून, जितकं बेसिक होऊ शकतं तितक्या बेसिक पासून आपण डिस्कशन करू. समजा तुम्ही पुस्तकं नाही जरी वाचून आला तरीही तुम्हाला क्लासमध्ये समजेल. बट जर तुम्ही ही बुक्स कव्हर केलीत, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि एक ह्युमन जिओग्राफीचं पुस्तक आहे, इफ यू कव्हर दिस बुक्स, तुमची जी समज आहे, तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती खूप चांगली असेल. कारण की काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला खूप चांगल्याने माहिती असतात. वेन यू आर डन विथ दिस, दुसरं एक प्रायमरी सोर्स जो तुम्हाला वाचायचा आहे दॅट इज फिजिकल जिओग्राफी बाय सविंद्र सिंग. इथे तुम्ही बघू शकता, दिस इज फिजिकल जिओग्राफी बाय सविंद्र सिंग. नाउ हे जे बुक वाचायचं आहे फिजिकल जिओग्राफी बाय सविंद्र सिंग, यू शुड बी रीडिंग दिस एंड टू एंड. व्हॉट डू आय मीन बाय एंड टू एंड? पहिल्या पानापासून तर शेवटल्या पानापर्यंत. ठीक आहे. दॅट इज वाय आय एम सेइंग की दिस इज अ प्रायमरी सोर्स. म्हणजे हे वाचायचंच आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही कट करता येणार नाही. ठीक आहे. देन देर इज वन मोर बुक, पेपर 1 सेक्शन ए साठी, सेक्शन बी साठी, ह्युमन जिओग्राफी बाय माजिद हुसेन. इट इज लाईक दिस, ह्युमन जिओग्राफी बाय माजिद हुसेन. अगेन हे जे बुक आहे यू आर सपोज टू रीड इट टू एंड. ठीक आहे. तर दिस विल मेक युअर प्रायमरी रिडिंग्स. आता फक्त प्रायमरी रिडिंग्सच नाही आहे, थोड्याशा जास्त रिडिंग सुद्धा आहे.
तर एकदा मी पेपर 2 सांगून देईल आणि त्याच्यानंतर आपण रिमेनिंग रिडिंग जे आहे काय काय आपल्याला वाचायचं आहे तेच. ठीक आहे, फाईन. नाऊ ऑलरेडी आपण पेपर 1 चा जे सिलेबस आहे, पेपर 1 चा सिलेबस आपण डिस्कस केला. आता पेपर 2 चा जे सिलेबस आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो. बऱ्यापैकी मी ओव्हरव्ह्यू ऑलरेडी दिलेला आहे ज्यावेळी आपण पहिला प्रश्न डिस्कस केला होता. बट जिओग्राफी ऑप्शनचा जर तुम्ही पेपर 2 बघितला, पेपर 2 मध्ये पण 10 पॉइंट्स आहेत. पहिला जो पॉइंट आहे इट इज रिगार्डिंग फिजिकल सेटिंग. ठीक आहे, व्हॉट डू वी मीन बाय फिजिकल सेटिंग, काय काय आपण डिस्कस करतो फिजिकल सेटिंग मध्ये. तो फिजिकल सेटिंग मध्ये मोस्टली आपला लोकेशन काय आहे, कोणते माउंटेन्स आहे, काय ड्रेनेज सिस्टम आहे, अशा प्रकारचे क्लायमेट पासून सर्व जे मुद्दे आहेत दॅट इज समथिंग वी डिस्कस इन फिजिकल सेटिंग. दुसरा जो मुद्दा इथे इट इज रिसोर्सेस, भारतामध्ये आढळणारी जी संसाधनं आहे, हा यातला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा दॅट इज ऍग्रिकल्चर. इंडियाचा ऍग्रिकल्चरचे जितकेही आस्पेक्ट्स आहे खूप चांगल्याने आपल्याला इथे प्रिपेअर करावे लागतात. फोर्थ इज इंडस्ट्री. फाईन, भारतामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या इंडस्ट्रीज आढळतात, काय त्यांची फीचर्स आहे, वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. पाचवा जो मुद्दा आहे या सिलेबस मधला तो असेल ट्रान्सपोर्ट ट्रेड. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट ट्रेड अँड कम्युनिकेशन त्याला म्हटलं जातं. सो दॅट इज दी 5th पॉइंट इन दिस सिलेबस. या पॉइंट नंतर वी डिस्कस अ पॉइंट कॉल्ड कल्चरल सेटिंग्स. व्हॉट इज कल्चरल सेटिंग? तर कल्चरल सेटिंग मध्ये आपण विल डिस्कस पॉप्युलेशन. वी विल डिस्कस की पॉप्युलेशन सोबत पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं आहे. त्यामध्ये आपण हे सुद्धा डिस्कस करू की वेगवेगळ्या रिजन्स मध्ये जसं ट्रायबल पॉप्युलेशन कुठे आढळतं, त्यांच्या लँग्वेजेस काय आहेत, त्यानंतर बाकी विविध भागांमध्ये बोलल्या जाणारे कल्चर्स काय असतील, लँग्वेजेस काय असतील. तर अशा प्रकारचे सगळे मुद्दे जे आहेत दॅट इज समथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन कल्चरल जिओग्राफी किंवा कल्चरल सेटिंग. नेक्स्ट विल बी सेटलमेंट. एक टॉपिक इथे जो आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज सेटलमेंट. तर भारतामध्ये शहरं कशी आहे, गावं कशी आहे, त्याचे काय काय थिअरीज आहे, त्या सर्व आपण इथे डिस्कस करणार आहोत. वेन वी डिस्कस सेटलमेंट, सेटलमेंट नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा देर इज पॉइंट कॉल्ड पॉलिटिकल ऍस्पेक्ट. सो पॉलिटिकल ऍस्पेक्ट आहे, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फाईन. देन वी विल डिस्कस वन मोर इशू दॅट इज कंटेम्पररी इशू. आता हे जे कंटेम्पररी इशू आहे, कंटेम्पररी इशूचा अर्थ जे आपण कंटेम्पररी ह्याच्यामध्ये बघतो, लेट अस से काही अर्थक्वेक असेल, सायक्लोन्स असतील, सुनामी असेल, किंवा भारतामधला टेररिझमचा इशू आहे, फ्लडचा इशू आहे, काही पर्यावरणाचे इश्यूज आहेत, हे सर्व जे इश्यूज असतील दिस विल बी डिस्कस इन कंटेम्पररी इश्यूज. अँड फायनली रादर दिस शुड बी 7. देयर शुड बी वन इश्यू नंबर 8, रिजनल डेव्हलपमेंट जी आहे इंडियाची, वी टॉक अबाउट दॅट. त्याच्यामध्ये आपण पंचायती राज सारखे वगैरे मुद्दे जे आहे त्याची आपण चर्चा करतो. मल्टी लेवल प्लॅनिंग इंडियामध्ये कशा प्रकारची त्याची चर्चा करतो. दिस शुड बी 9 अँड दिस शुड बी 10. फाईन. सो हे 10 मुद्दे जे आहे ते आपल्याला दिसून येतात पेपर 2 मध्ये. नाउ विल सी की पेपर 2 ची बुक लिस्ट काय असायला हवी. तर पेपर 2 ची बुक लिस्ट अतिशय सोपी आहे. पेपर 2 मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला एक बुक, ठीक आहे. अगेन प्रायमरी सोर्सेस मध्ये एनसीआरटी असेलच इथे सुद्धा. सो देर इज एनसीआरटी. आणि या एनसीआरटी मध्ये एक एनसीआरटी येते इंडिया फिजिकल सेटिंग, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणून ती बुक आहे. ती एनसीआरटी तुमची चांगल्याने प्रिपेअर्ड असली पाहिजे. देन देर इज वन मोर एनसीआरटी, इंडिया इकॉनॉमी अँड पीपल. ही सुद्धा एनसीआरटी तुम्हाला चांगल्याने प्रिपेअर करायची. सो दिस इज युअर फर्स्ट पार्ट ऑफ प्रायमरी रिडिंग. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे दॅट इज जिओग्राफी ऑफ इंडिया. 2 पैकी एक तुम्ही प्रेफर करू शकता. दोनही पुस्तकं वाचून काही फायदा नाही. आयदर गो फॉर माजिद हुसेन और गो फॉर डी.आर. खुल्लर. म्हणजे तुमचे काही 2 मित्र असाल तुम्ही तर एकाने माजिद हुसेन घ्या, एकाने डी.आर. खुल्लर घ्या. एखाद 2 पानं इकडे तिकडे कमी जास्त असतील. रादर
सोय अशी होईल तुमची, एखाद दोन गोष्टी जर माझ्या दुसऱ्यांमध्ये नाहीये तर ती तुम्ही डीआर कूलर मधला सहज कव्हर करू शकता. ज्याच्याजवळ डीआर कूलर आहे तो माझ्या दुसऱ्यांमधलं सहज दुसऱ्या मित्राचं घेऊन कव्हर करू शकता. दोन्ही पुस्तकं वाचणं प्रॅक्टिकल नाहीये. फाईन. सो दिस इज माझी दुसरे अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. दिस इज डीआर कूलर. नाउ कशा प्रकारे वाचावी ही पुस्तकं? अगेन डीआर कूलर असेल किंवा माझे दुसरे, प्लीज गो एंड टू एंड. एकही पेज, एकही वर्ड सुटता कामा नये. यू नीड टू प्रिपेअर इट दॅट वे. ठीक आहे. दॅट इज वाय इट इज अ प्रायमरी सोर्स. तो इन ऑल जर तुम्ही जिओग्राफी ऑप्शनलचे प्रायमरी सोर्सेस बघितले तर यू हॅव वन फंडामेंटल सोर्स दॅट इज एनसीईआरटी. एक एनसीईआरटी असेल. दुसरा जो पार्ट आहे दुसरा असेल फिजिकल जिओग्राफी बाय सविंद्र सिंग. तिसरं जे आहे इट इज फिजिकल जिओग्राफी बाय ह्युमन जिओग्राफी बाय माजिद हुसेन. थर्ड इज जिओग्राफी ऑफ इंडिया दॅट इज माजिद हुसेन किंवा डीआर कूलर. तर हे तीन अतिशय महत्वाचे पुस्तक. आता ज्या वेळेला आपण मागच्या सेशन मध्ये डिस्कस केलं की का मुलांना जिओग्राफी ऑप्शन मध्ये मार्क्स कमी मिळायचे, आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पॅटर्न होता जिओग्राफी ऑप्शनचा पूर्वी, त्याच्यामध्ये मुलं फक्त 3 पुस्तकं वाचायची. तर हीच ती 3 पुस्तकं आहे. ठीक आहे. 3 पुस्तकं वाचायची, दॅट इज इनफ. बट नाउ ऑप्शनचा सब्जेक्ट आहे, कुठलाही ऑप्शन घ्या तुम्ही, कोणत्याच ऑप्शन मध्ये 3 पुस्तकांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बट तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला सपोर्ट देण्यासाठी थोडंफार काही ऍडिशनल पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेवावे लागतील. कुठल्याही एका कोचिंगचं किंवा क्लासचे जे नोट्स आहे, म्हणजे मी जे काही नोट्स आपण जे काही नोट्स डिक्टेट करू ते तुम्ही लिहून घ्या. तो तुमचा एक बेस असेल. कारण की ज्या वेळेला कुठल्याही कोचिंगचे म्हणजे चांगल्या कोचिंगचे किंवा मी सुद्धा जे नोट्स बनवतो ते फक्त या 3 पुस्तकांमधनं नसतात. बरेचसे आणखी पुस्तकं आहेत ज्यांना आपण म्हणूया रेफरन्स बुक्स. ठीक आहे. ही जी रेफरन्स बुक्स आहे, खूप सारा कंटेंट या नोट्स मध्ये या रेफरन्स बुक्स मधून असणार आहे, ज्यातनं तुमचा कंटेंट जो आहे तो बेटर होईल. जे आपण म्हटलं की 2015 नंतरचं जे पॅटर्न चेंज झालेलं आहे, या पॅटर्नला अनुसरून या रेफरन्स बुक्स मधनं कंटेंट जो आहे या क्लास नोट्स मध्ये असणार आहे, जो तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरेल. फाईन. सो 3 पुस्तकं तुम्हाला एंड टू एंड तर वाचायचीच आहे, पण सोबतच तुमचा आणखी एक जो सोर्स असेल, मे बी तुम्ही कुठल्या एका कोचिंग मध्ये असाल किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर गो फॉर एनी कोचिंग नोट्स. अदरवाइज जे क्लास नोट्स असतील दीज विल बी व्हेरी सफिशियंट. राईट. फर्दर आता अनेक लोकांची उत्सुकता असते, मुलांची उत्सुकता असते, त्यांना सांगितलं की 3 पुस्तकं वाचा आणि सोबत क्लास नोट्स करा, तर त्यांना समाधान लाभत नाही. तर अशांसाठी जर तुम्हाला रेफरन्स बुक लक्षातच ठेवायची असेल, समजा कधी काही तुम्हाला वाचायची इच्छा झाली, पण आय विल सजेस्ट की तुम्ही याच्या रीडिंग मध्ये पडणं थोडंसं टाइम कन्झ्युमिंग. हे नसेल की तुमचं काही नुकसान होईल, पण ही रेफरन्स बुक्स आहे, याला वाचायला खूप वेळ लागतो आणि आम्हाला सुद्धा ते वाचून नोट्स काढून त्याला अरेंज करायला वेळ लागतो आणि ते तुमच्यासाठी केलं जातं. राईट. सो तुम्ही पुन्हा याच्यामध्ये जाल तर तुमचा वेळ वाया जाईल. भले तुमचा कंटेंट चांगला होईल आणि कुठलीही गोष्ट आपण स्वतःहून वाचतो तर डिफायनेटली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो वेगळा असतो, पण टाइम कन्झ्युमिंग असेल म्हणून मी सजेस्ट करत नाही. आणि ही सगळे बुक्स जे आहे आपण क्लास नोट्स मध्ये तसंही कव्हर करतोच. सो रेफरन्स बुक मध्ये लक्षात ठेवायचे असेल तर यू कॅन गो फॉर जिओग्राफिकल थॉट्स, एक आर.डी. दीक्षित. दिस इज आर.डी. दीक्षित. किंवा आणखी एक पुस्तक आहे सुदीप्त अधिकारींचं, ते तुम्ही रेफर करू शकता. देन एक रिजनल प्लॅनिंग साठी पुस्तक येतं चांद अँड पुरी, दॅट कॅन ऑल्सो बी रीड. एक सेटलमेंट जिओग्राफीचं रेफरन्स बुक आहे आर.सी. तिवारी. पॉलिटिकल जिओग्राफीचं बुक आहे सुदीप्त अधिकारी. एक खूप इंटरेस्टिंग बुक आहे अर्बनायझेशन अँड अर्बन सिस्टम्स इन इंडिया. हे सुद्धा एक महत्वाचं बुक असू शकतं. सो दीज आर रेफरन्स बुक्स. लगेच जाऊन विकत घेण्याची गरज नाहीये. कधी काही कोणाजवळ दिसलं तर यू कॅन लाईक रेफर 2 or 3 टॉपिक्स आउट ऑफ इट. फाईन. आणि अगेन रेफरन्स बुक्स ही एंड टू एंड वाचायची नसतात. यातले काही सिलेक्टेड टॉपिक्स जे आहेत जिथे तुम्हाला अडचण आहे ते पर्टिक्युलर टॉपिक जे आहे ते तुम्ही इथनं कव्हर करणं अपेक्षित आहे. अदरवाइज या बुक्स मधून नाही जरी गेलं तरी क्लास नोट्स जी असतील ती अतिशय सफिशियंट असते. सो दॅट इज अबाउट बुक्स अँड रिसोर्सेस. नेक्स्ट विल टॉक अबाउट अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ युपीएससी. ठीक आहे. युपीएससी तुमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे
हे आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी तुमची ऑप्शनलची तयारी जी आहे ती त्या लेवलची असेल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की बघा, युपीएससी इज एक्सपेक्टिंग अन एक्सपर्टाइज. ठीक आहे. जीएस मध्ये युपीएससी इज नॉट एक्सपेक्टिंग एक्सपर्टाइज. जीएस मध्ये एक्सपर्ट सारखी आन्सर लिहिण्याची चूक करू नका. पण ऑप्शनल मध्ये जीएस सारखी आन्सर जर तुम्ही लिहाल तर यू विल डिफायनेटली गेट स्कोर्स लाईक 200, 180, 170. ठीक आहे. ते आपण म्हणतो 250 किंवा 300 स्कोर असायला हवा. जर तुम्ही जीएस सारखी आन्सर ऑप्शन मध्ये लिहाल तो कधीच येणार. दॅट इज वाय आय एम एम्फसाइजिंग ऑन वर्ड एक्सपर्टाइज. वेन इट कम्स टू ऑप्शनल लेवल, ऑलरेडी आपण डिस्कस केलं. ऑनर्स टू पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत किंवा मास्टर्स डिग्री जी असते तिथपर्यंत हे सिलेबस असू शकतो. अनेकदा कुठलाही ऑप्शन असो, रिसर्च पेपर मधून सुद्धा युपीएससी क्वेश्चन विचारतात. फाईन. सो द पॉइंट हिअर इज, जर तुम्ही भारतातल्या बाकी युनिव्हर्सिटीजचे क्वेश्चन पेपर्स बघितले, बीट जिओग्राफी ऑप्शनल और एनी अदर ऑप्शन, आणि युपीएससीचे क्वेश्चन पेपर्स बघितले, युपीएससीचे क्वेश्चन पेपर्स आर व्हेरी इनोव्हेटिव्ह. लेटेस्ट ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींवर सुद्धा युपीएससी क्वेश्चन फ्रेम करते. युनिव्हर्सिटीमध्ये तसं होत नाही. तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सिटीचा अभ्यास कसा केला जातो. मागच्या 5 वर्षाचे प्रश्न करायचे किंवा 10 वर्षाचे प्रश्न करायचे, अँड दॅट हेल्प्स यू. तो अप्रोच इथे चालत नाही. म्हणून एक्सपर्टाइज जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. थरो अंडरस्टँडिंग असली पाहिजे बेसिकची. राईट. मे बी तुम्हाला खूप सारे फॅक्ट्स माहिती आहे, सगळे विषय तुम्ही वाचलेले आहे, पण जिओग्राफी नेमका विषय काय तेच तुम्हाला माहिती नाही, कुठली कॉन्सेप्ट आपण का अभ्यास करतोय तेच माहिती नाही, देन इट विल क्रिएट प्रॉब्लेम. तर बेसिक्स जे आहे, बेसिक्स खूप क्लिअर पाहिजे. हे जे बेसिक तुम्ही शिकता याचं अप्लिकेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे. बेसिक, अप्लिकेशन दोन्ही अतिशय महत्वाचे आहे. देन यू शुड बी एबल टू इंटरकनेक्ट दीज इश्यूज. ठीक आहे. इंटरकनेक्ट दीज इश्यूज. आता काही येणाऱ्या सेशन्स मध्ये आपण उदाहरणं घेऊ, एक एक टॉपिक घेऊन, कारण की पुन्हा मी प्रत्येक विषयावर जर एक्झाम्पल द्यायला लागलो, केस स्टडीला द्यायला खूप वेळ लागेल. तर आय जस्ट टेल यू ब्रीफली की बघा, बेसिक तुमचे क्लिअर असले पाहिजे, बेसिकला क्वेश्चन मध्ये अप्लाय करता आलं पाहिजे. फाईन. आणि हा जो अप्लाइड पार्ट असेल त्यात तुम्हाला मार्क्स मिळतील. सोबतच तुम्ही विषय जो आहे, विषय तुम्हाला इंटरकनेक्ट करता आला पाहिजे, कारण की जिओग्राफी मध्ये एक विषय दुसऱ्या विषयाशी निगडित आहे. राईट. तर ही एक डिमांड आहे युपीएससीची. जर तुम्ही ही डिमांड, कुठलाही ऑप्शनल असो, तुम्हाला या गोष्टी करायच्याच आहेत. देन देर इज आन्सर रायटिंग पार्ट, अतिशय महत्वाचा. आता ही जी आन्सर रायटिंग आहे ती करण्याआधी पहिली स्टेप जी असेल, इट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. फाईन. तर आपण सेशन करूया की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ट्रेंड काय राहिलेला आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या कोणत्या एरियाज मध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. तर एकदा पीवायक्यूज मधनं तुम्ही जा. देन आता 2015 पासनं मी तुम्हाला सांगितलं पॅटर्न चेंज झालेला आहे. अप टू 2021 सफिशियंट क्वेश्चन्स अवेलेबल आहे. ठीक आहे. कुठली टेस्ट सिरीज सुरू करण्याआधी किंवा दुसरी कुठले प्रश्न लिहिण्याआधी स्टार्ट अटेम्प्टिंग दीज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ज्याही टॉपिकचा अभ्यास झालेला आहे त्या टॉपिकवर जे पीवायक्यूज झालेले आहे, अटेम्प्ट दोज पीवायक्यूज. त्यातनं तुमची अंडरस्टँडिंग चांगली डेव्हलप होईल. जेही लिहितायत तुमच्या टीचरला तुम्ही दाखवा, दॅट विल ऑल्सो हेल्प यू. देन गोल काय असला पाहिजे तुमचा आन्सर रायटिंगचा. म्हणजे सुरुवातीला तर हा गोल अचीव्ह करणं शक्यच नाहीये, पण सुरुवातीला तुमची जी सुरुवात असेल ती पीवायक्यूज पासून असेल. बट हळूहळू जसं तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मच्युअर होत जाता, तुमची ॲबिलिटी आली पाहिजे की यू आर एबल टू राईट ऑन एनी गिव्हन टॉपिक. कुठलाही टॉपिक असेल, कमीत कमी 100 वर्ड्स लिहिता आले पाहिजे. आणि हे प्रत्येक विषयासाठी लागू होतं. म्हणजे हे जीएस साठी लागू होतं, हे ऑप्शनल साठी, कुठल्याही ऑप्शन साठी लागू होतं, हे जिओग्राफी ऑप्शन साठी सुद्धा लागू होतं. जे लिहायचं आहे, यू शुड बी एबल टू राईट इट विदिन दी अलॉटेड अमाऊंट ऑफ टाइम. आणि एक डेली आन्सर रायटिंग इज मस्ट. मी हे म्हणत नाही की रोज 10 उत्तर लिहा. डोंट राईट 10 आन्सर्स, नॉट निडेड. एका काळानंतर तुम्ही थकून जाल, तुम्ही लिहिणारच नाही त्याच्यानंतर. रोज 1 ते 2 आन्सर जरी लिहिले सुरुवातीला, दॅट शुड बी सफिशियंट. मे बी जे तुम्ही आज शिकलात त्याच्यावर आन्सर लिहा, किंवा जे काही रिवाइज केलं त्याच्यावर आन्सर लिहा. 1-2 आन्सर लिहा. मे बी 1-2 दिवस स्किप होतील, आठवड्यातनं 4 दिवस लिहा, 3 दिवस लिहा, दॅट इज ऑल्सो फाईन.
बट कीप रायटिंग, कीप विजिटिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन. लिहायचं, वापस जायचं, लिहायचं, वापस जायचं. ह्या प्रोसेसमध्ये विषय कसा समजून घ्यायचा ते अतिशय लक्षात येतं. राईट? सो दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू अप्रोच. फायनली, जर तुम्हाला खूप चांगले मार्क्स हवे असतील, नुसतं आन्सर रायटिंग करून चालणार नाही. यू नीड टू हॅव आन्सर एनरिचमेंट. व्हॉट इज आन्सर एनरिचमेंट? नुसतं उत्तर लिहिल्याने भागणार नाही. व्हेन इट कम्स टू जिओग्राफी ऑप्शन, जिथे जिथे अप्लिकेबल असेल, ड्रॉ मॅप. म्हणजे जिओग्राफीचा पेपर 2 जो आहे, ठीक आहे, जो मी तुम्हाला पेपर 2 सांगितला, पेपर 2 मध्ये आय विल एक्सपेक्ट की ऑलमोस्ट प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही काहीतरी मॅप बनवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असा प्रश्न असू शकत नाही किंवा खूप रेअर केसमध्ये असा प्रश्न असेल की जिथे मॅप नाही बनणार. सो यू हॅव टू मेक शुअर की जिथे ज्या गोष्टीची गरज आहे इट इज इन प्लेस. दॅट इज युअर आन्सर एनरिचमेंट. अभ्यास करताना सुद्धा स्वतःचे मॅप्स क्रिएट करून ठेवा. कुठल्या एका टॉपिकवर ट्राय करा की तुम्ही एक दिलेली इन्फॉर्मेशन मॅपच्या माध्यमातून प्रेझेंट करताय. तुमची आन्सर रायटिंग सुद्धा सोपी होते, वेळ सुद्धा चांगल्याने मॅनेज होतो. ठीक आहे. देन डायग्राम, अगेन क्रिएटिव्हिटी. मी तुम्हाला मागच्या ओरिएंटेशन मध्ये सांगितलं होतं पहिल्या पार्ट मध्ये, जिओग्राफी इज अ सब्जेक्ट फॉर क्रिएटिव्हिटी. तुम्ही स्वतःची छाप सोडू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पेपरवर स्वतःची छाप सोडायला हवी, राईट, तर जिओग्राफी इज अ पेपर जिथे तुम्ही ते करू शकता. तुम्ही मॅप्स बनवून करू शकता, तुम्ही डायग्राम लिहून करू शकता, तुम्ही केस स्टडी, एक्झाम्पल, करंट अफेअर्सची कनेक्ट करून यू कॅन रिफ्लेक्ट की बघा मला सब्जेक्टची खूप चांगली अंडरस्टँडिंग आहे, माझा सब्जेक्टवर खूप चांगला एक्सपर्टाईज आहे. ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी करता, मॅप्स वापरता, डायग्राम्स काढता, करंट अफेअर सोबत विषय लिंक करता किंवा केस स्टडीज तिथे इंट्रोड्यूस करता, यू ओनली एक्सप्रेस युअर एक्सपर्टाईज. अशी कॉपी जर बघितली ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे, जिथे जिथे रिलेव्हंट किंवा प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहे, दॅट वुड मीन की तुमची सब्जेक्टवर कमांड खूप चांगली आहे. मे बी एखाद्या क्वेश्चन मध्ये थोडस मागे पुढे झालं तर तसे क्वेश्चन सुद्धा कव्हर होऊन जातात. कारण की एकदा एक्झामिनरची ही टेंडन्सी बनली, त्यांनी तुमचा एक्सपर्टाईज आयडेंटिफाय केला, तर तो तुम्हाला थोडसा लिनियंटली मार्क्स देईल. राईट? आणि म्हणून ही जी आन्सर एनरिचमेंट आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो टाइम अँड अगेन ज्या ज्या ठिकाणी आपण जो टॉपिक डिस्कस करू, वी विल ऑल्सो ट्राय टू ऍड्रेस दिस प्रॉब्लेम. म्हणजे समजा जोही टॉपिक आपण क्लासमध्ये डिस्कस करू, आय विल डिस्कस की कुठे मॅप बनू शकतो, आय विल डिस्कस की डायग्राम कुठे काढले जाऊ शकते, करंट अफेअर्सचा काय मुद्दा आहे, विल सी दॅट. देन केस स्टडी काय असू शकते, वी विल सी दॅट. तर हळूहळू गोष्टी ज्या आहे या तुम्हाला क्लिअर होत जातील. राईट? सो दिस इज हाऊ यू आर सपोज टू प्रोसीड विथ युअर जिओग्राफी ऑप्शनल. तर थांबूया या ठिकाणी. देन येणाऱ्या काही सेशन्स मध्ये विल ऑल्सो डिस्कस काही इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे, तर त्यातनं तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली हा जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट कसा आहे. सो सी यू इन दॅट लेक्चर. टिल देन हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. Gyandeep Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Gyandeep IAS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.